आज मी खूप म्हणजे सगळ्यांचं डिमांड होतं की रस्सम वडा करायचं म्हणून. आणि काय झालं की मध्ये सुट्टीमध्ये विष्णूजी आणि अपर्णा मॅम दोघं जण माझ्या घरी आले होते राहायला. आणि त्यावेळेला मी त्यांच्यासाठी खास ते ब्रंच असं बनवलं होतं, कारण ते ब्रेकफास्ट करत नाहीत आणि लंच करत नाहीत. ब्रेकफास्ट आणि लंच ऍट अ टाइम 10-10:30 वाजता करतात. त्यांच्यासाठी खास मी हा रस्सम वडा माझ्या स्टाईलमध्ये, म्हणजे मी नाही म्हणणार की हा जो आता मी रस्सम तुम्हाला दाखवते किंवा जो सांबार दाखवते हा खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. याच्यात ना चिंचेचा कोळ जात ना गुळ जात, खूप वेगळ्या स्टाईलनं मी बनवते. छान तिखट होतो आणि रस्सम म्हणजे वड्याबरोबर त्याचं कॉम्बिनेशन भन्नाट लागतं. खूप सुंदर रेसिपी आहे आणि मस्ट ट्राय रेसिपी आहे. तुम्ही घरी नक्की करून बघाल. आता मी दाखवणारच आहे तुम्हाला की कशा पद्धतीनं मी बनवते ते. थोडे कमेंट्स आले असते आणि त्यांच्याशी मी बोलले असते तर मग 5 मिनिटात आपण लाईव्ह सुरू केला असता रेसिपी बनवायला. मध्ये जेव्हा ब्रेक असेल तेव्हाच आपण कमेंट्स घेऊया. ओके, चला आता आज रस्सम वडा बनवतोय. रस्सम वड्यासाठी पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट उडदाची डाळ लागते. उडदाची डाळ काय करायची आपल्याला, समजा तुम्हाला इमर्जन्सी वडे बनवायचे तर 1 तास जरी तुम्ही उडीद डाळ भिजवली आणि ती वाटली तर तुम्ही वडे बनवू शकता. पण समजा आपल्याला ब्रेकफास्टसाठी वडे करायचे आहेत तर काय करायचं, आदल्या दिवशी 1 2 ते 3 तास उडीद डाळ छान भिजवून घ्यायची आणि 2-3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायची. त्याचं पाणी काढायचं, स्वच्छ पाणी परत भरायचं आणि ते 2-3 तास भिजवायचं. त्याच पाण्याने आपल्याला डाळ वाटायची. डाळ वाटताना पटकन पाणी घालू नका जास्त. डाळ पहिला काढून घ्या, ती खसमशीत वाटून घ्या आणि मग त्यात थोडं थोडं पाणी ऍड करत 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 छान फ्लफी अशी ही डाळ वाटून घ्यायची. तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते. इथं बघा, हे बघा अशी ही फ्लफी व्हायला पाहिजे. ओके, आता काय करायचं, हे जाळी म्हणजे रवा रवा असता कामा नये, एकदम सॉफ्ट पिष्टमय म्हणतो ना तशी व्हायला पाहिजे. कळालं? आता इथं मी जवळपास 3 वाटी डाळ भिजत घातली होती आणि ती वाटून अशी घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक ट्रिक सांगते मी, की डाळ वाटताना आपण पाणी घालून पल्स मोड वरती सुद्धा वाटू शकतो. थोडं पाणी घालायचं, हाताने ते थोडस सरकून घ्यायचं आणि मग परत थोडं पाणी घालून वाटायचं. जेव्हा तुमची डाळ वाटली जाईल ना, समजा जर ती थोडस पातळ झालं तुमचं पीठ, तर अशा वेळेला काय करायचं, मातीच्या भांड्यामध्ये, सगळ्यात भारी आहे ही ट्रिक, डोसा असो इडली असो जे काही पीठ आहे तुम्ही मातीच्या भांड्यात जर ते भिजत घातलं तर मातीचं भांड एक्सेस वॉटर ओढून घेतं आणि तुमची जी डाळ असेल किंवा इडलीचं पीठ असेल ते घट्ट होतं. पण जिथं तुम्हाला पीठ पातळ हवंय आणि तुम्ही मातीच्या भांड्यात जेव्हा ठेवतात त्यावेळेला मात्र पाण्याची कन्सिस्टन्सी थोडीशी जास्त ठेवायची, कारण ते पाणी शोषून घेतं म्हणून. बर, आता कधी कधी काय होतं की खूपच जास्त पातळ होतं, मग अशा वेळेला काय करायचं, थोडासा रवा भाजायचा आणि तो त्याच्यात घालायचा 1 अर्धा वाटी. त्याच्याने काय होतं, त्यातलं एक्सेस पाणी जे आहे ते सगळं ते रवा ओढून घेतं आणि आपले वडे कडक होतात. आणि एक टीप अशी आहे की सकाळी जर आपल्याला वडे करायचे असतील आणि रात्री आपण पीठ वाटून घेतलं तर ते बाहेर नाही ठेवायचं, फर्मेंट नाही करायचं हे पीठ, हे डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं सुद्धा काय होतं, पाण्याचा जो अंश असतो तो कमी होतो आणि पीठ छान तयार होतं. फर्मेंट करून वडे होत नाहीत. पीठ आपल्याला नॉर्मल वाटून इन्स्टंट आपल्याला वडे काढायचे. बरं, वडे काढताना काही लोक त्याच्यामध्ये सोडा घालतात, अजिबात घालू नका. सोड्याची इथं अजिबात आवश्यकता नाही आहे. पण काय करायचं, पीठ तयार केल्यानंतर जेव्हा आपण वडे काढतो त्यावेळेला काय करायचं, याला छान फेटायचंय आपल्याला. आता हे फेटायचं कसं, तर इथं बघा, हे असं छान हाताने फेटून घ्यायचं. फेटल्यामुळं एक तर त्याच्यामध्ये एअर बबल्स तयार होतात, पीठ हलकं होतं, वडे छान तयार होतात, वरून क्रिस्पी आत सॉफ्ट जाळीदार असे वडे तयार होतात. हे छान असं पीठ फेटून घेत राहायचं आपल्याला 1-5 मिनिटं.
असं छान हलकं झालं की ह्याचं टेस्टिंग करायचं. कसं टेस्ट करायचं तर एक भांड घ्यायचं, त्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यात आपलं हे पीठ जे आहे ते टाकायचं. ते असं तरंगलं म्हणजे आपले वडे जे आहेत ते छान हलके खुसखुशीत होणार आणि वरून क्रिस्पी होणार. पीठ छान फेटलं गेलेलं आहे. हे मी पीठ काढून घेते आणि ह्याच्यामध्ये मिक्स करते. आता ह्यात काय काय घालायचंय ते दाखवते. इथं मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या टाकते. 1 इंच आल्याचा बारीक चुरा करून घेतलाय सालं काढून आणि कढीपत्ता एक 3-4 काट्या घेतलेल्या आहेत. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचंय. आणि हे सगळं आता छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपल्या पिठाला ना खूप छान असा स्वाद येतो आल्याचा, कढीपत्त्याचा आणि हिरवी मिरचीचा. हे पीठ इतकं छान फ्लफी झालंय ना, हात घातलं की छान वाटतं, अगदी कापसासारखं. आपलं पीठ तयार आहे. आता 1-2 मिनिट हात धुवून येते. तोपर्यंत काही प्रश्न असतील तर विचारा धनश्री. धनश्री. हा, कविताची तब्येत कशी आहे? ठीक आहे. काय झालं कविताला? दुखापत झालेली आहे. बर, ओके. बर, आता हे पीठ आपलं तयार आहे. पीठ बाजूला ठेवूया. आणि पहिला सांबारची तयार करूया, रस्समची तयारी करूया. आता इथं बघा, इथं मी अर्धा वाटी डाळ, 1 मिनिट माझ्याकडे दाखव, मी त्यांच्याशी बोलते. हा, आता रस्सम करताना काय काय करायचं ते दाखवते. म्हणजे ही ट्रिक आहे की तुम्हाला जर सकाळी ब्रेकफास्ट साठी रस्सम बनवायचा असेल आणि सकाळी उठून डाळ शिजत घाला मग सगळी तयारी करा असं नाही करायचं. आदल्या दिवशी काय करायचं, एक अर्धा वाटी डाळ स्वच्छ धुवून 2 वाटी पाणी घालून त्यात 3 बटाटे सालं काढून टाकायची आणि 3 शिट्ट्या काढायच्या. हे काढून ठेवलं ना, सकाळी रस्सम बनवताना तुम्हाला अजिबात गडबड होत नाही, कारण डाळ शिजायला वेळ लागतो. परत रस्सम बनवताना काय काय करायचंय सांगते. आता इथं बघा, मी ह्यातले बटाटे काढून, आपण सालं काढूनच बटाटे त्यात टाकलेले, त्यामुळे सोलाला इझी जातात. ते असे तुकडे करून घ्यायचे. जरी ते शिजलेले असले तरी आपल्या या रस्सम मध्ये पुन्हा एकदा आपण शिजवणार आहे. का तर त्याचा जो दाटपणा, त्याचा जो स्टार्च आहे तो आपल्या ह्या डाळीमध्ये उतरतो आणि आपला जो रस्सम आहे त्याला तो छान असा दाटसरपणा त्या बटाट्यामुळे येतो. आता इथं बघा, हे 3 बटाटे आहेत. हे 3 बटाटे मी, आणि ह्याच्यात काय केलंय, 2 वाटीच पाणी घातलं होतं. आता मी लवकर व्हावं म्हणून जवळपास 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि हे उकळत ठेवलं म्हणजे लवकर शिट्टी येईल म्हणून. आता ह्याच्यामध्ये हा बटाटा घालायचा. बऱ्याचदा सांबार मध्ये आपण मटार घालत नाही. सांबारची रेसिपी कशी आहे, शेवग्याच्या शेंगा. सांबार मध्ये आपण काय करतो, शेवग्याच्या शेंगा घालतो, नंतर दुधी भोपळा, लाल भोपळा घालतात. आमच्या इथं मग्ग पण घातलं जातं. बटाटे घालतात त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर समजा दुधी असेल तर दुधी घातला जातो, पण मटार घालत नाहीत. पण आमचा हा जो रस्सम आहे ना खूप स्पेशल आहे, याच्यामध्ये मी मटार घालते आणि मटारची टेस्ट अप्रतिम येते या रस्समला. बऱ्याच लोकांना ते खटकेल, पण एकदा माझ्यासाठी ही रेसिपी करून बघा. इथं 1 वाटी मी मटार घातलेले आहेत आणि इथं बघा 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत आणि 2 मोठे कांदे असं मोठे मोठे तुकडे करायचे.
समजा जर तुमच्याकडे मद्रासी कांदा असेल, तो छोटा छोटा कांदा असतो ना, तो अख्खा सालं काढून अख्खा घातला तरी चालेल. नसेल तर कांदा असा मोठा मोठा चिरायचा, आपण चायनीजला कसं चिरतो तसं. आणि हे ह्याच्यात घातलं. गॅस मोठाच आहे आपला. आता ह्याच्यात चवीपुरता मीठ, नंतर इथं तिखट घालायचं आपल्याला. तिखट तुम्हाला आवडतं तसं. हे बेडगी मिरची आहे, 2.5 चमचे घातले. नंतर हळद घालायची आहे, एक अर्धा चमचा हळद. आणि सांबार मसाला जो आहे तो चांगला एक अर्धा ते पाऊण वाटी आपल्याला घालायचा आहे. तुमच्या आवडीचा सांबार मसाला जो पण असेल तो तुम्ही घालू शकता. आणि मी सांबार मसाला आपल्या चॅनलवर दाखवलेला पण आहे, तो जरी तुम्ही यूज केला तरी चालेल. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. बघा, असा सांबार मसाला जो आहे प्रॉपर त्याच्यामध्ये हे करून घ्यायचा. कलर ऑलरेडी किती छान आला. आणि ह्याला अगदी तेल लागतच नाही. फोडणीला जेवढं तेल घालणार ना, अगदी तेवढंच तेल घालायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि आता गॅस, कुकरचं झाकण लावू. गॅस मोठाच आहे. फक्त एक शिट्टी आणि आपला सांबार रेडी. हा, आता इथं दाखव वड्याचं पीठ. हे जरासं काढून ठेवूया. एकच सेकंड ना, इकडचं थोडस क्लिअर करून घेते. हे काढू सावकाश. आणि वडे काढण्यासाठी जाळी घेतलेली आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, थोडस एक बाउल देशील का मला? थांब. इथं मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता काय करायचं माहित आहे, दिसते का व्यवस्थित? दिसते व्यवस्थित. आता काय करायचं, इथं जरा क्लोजअप घे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. थोडस पीठ आपण टाकून बघू ह्याच्यामध्ये. थोडस गरम होऊ दे 2 मिनिटं. तोपर्यंत काही प्रश्न असतील तर घ्या. काहीच प्रश्न नाही. आज काय मजाच आहे. कमेंट पाहत आहेत सगळेजण रेसिपी. बर, रस्सम वडे कोणी कोणी खाल्लेत आपल्या लाईफ मध्ये, तर ते कमेंट मध्ये जर तुम्ही कोणी सांगितलं तरी चालेल. मला आयडिया येईल की काय प्रकार आहे. काही लोक मेंदू वडा म्हणतात. ऍक्च्युली तो मेंदू वडा नाही आहे, तो मेदू वडा आहे साऊथ इंडिया मधला. आणि त्यालाच आम्ही जेव्हा हे असं छोटे छोटे वडे तयार करतो आमच्या कोकणी लोकांमध्ये, त्याला आम्ही बिस्कुट आंबाडे सुद्धा म्हणतो. ते तुम्ही साधं दही वडे जे आपण करतो त्या दही वड्यांसाठी सुद्धा हे वडे आपण वापरू शकतो. पण आज आपण ह्याला नाव रस्सम वडा दिलेला आहे. रस्सम वडाच्या नावाने पण ते फार पॉप्युलर आहे. आणि जर ह्याला छान असं भोग पाडलं की तो मेदू वडा होतो. रेसिपी म्हणजे जे इंग्रेडियंट्स आहेत किंवा जी पद्धत आहे पीठ तयार करायची ती सेमच आहे. काही लोक जिरं घालतात. साऊथ मध्ये जिरं अजिबात घातलं जात नाही. ह्याच पद्धतीनं पीठ तयार केलं जातं. आणि ह्या पद्धतीनंच आपण बिस्कुट आंबाडे काढू शकतो किंवा मेदू वडा काढू शकतो. आता तेल गरम झालेलं आहे आणि आपण वडे कसे काढायचे ते बघूया. इथं काय करायचं, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यात हात बुडवायचा आणि हे वडे असे एक साइडून घेऊन
सोडायचे तेलात असे. हे लगेच असे तरंगतात, कारण आपण छान त्याला फेटून घेतले ना म्हणून. आणि दूर दूर काढा, का सांगते, कारण ते चिकटतात लगेच, त्यामुळे जवळ जवळ नाही करायचं, जितकं होईल तेवढं लांब लांब. आता बघा हे वडे किती छान टुमटुमीत फुगलेत. म्हणजे ज्या, हे बघा एवढे एवढे असं पीठ टाकतेय मी, खरं ह्यात सोडा नाही घातलाय आपण, काही नाही घातले तरी सुद्धा हे वडे असे छान फुगून येतात. तळताना काय करायचं, फार फुल फ्लेमवर ठेवू नका, मीडियम फ्लेमवर, लो फ्लेमवर आणि लागल्यास हाय फ्लेमवर असं मॅनेज करत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. हे बघा हे आपल्या आपण कशी पलटी मारतात बघा, एक साइड झाली की आपल्या आपण पलटी मारतात, जसं करंजी करते ना अगदी तसंच. तुम्ही क्लोजअप मध्ये बघू शकता. आता इथं बघा हा पण वडा कलटी मारेल बघा, जसं त्याची एक साइड भाजली जाते ते पलटी मारतात. त्याला पलटी मारायला सांगायला लागत नाही, हुशार आहेत ते. किती छान टमटमीत फुगलेत बघा. जसं त्याची एक साइड भाजली जाते ते आपल्या पण पलटवतात. आता ओला भाग असतो ना, तो भाग लगेच खालच्या बाजूला सरकला जातो. छान तळू देत. हम्म. हम्म. आता हे छान वडे तळून होऊ देत. तोपर्यंत ऑलरेडी वडे बघून माझ्या मुलाला भूक लागलेली आहे. इथं सांबार सुद्धा होतोय, शिट्टी येत आहे. छान वडे होऊ देत. तोपर्यंत ना आपण आणखीन एक सेगमेंट आपण लवकरच सुरू करतोय. आपलं जे मास्टर रेसिपीज हिंदी चॅनल आहे ते थोडे दिवस आपण बंद ठेवलं होतं, कारण की सरांकडे तितकासा वेळ नव्हता, खूप सारे आपले इव्हेंट चालू होते. पण आता बऱ्याच लोकांचा डिमांड आहे की आम्हाला जसं मेजवानी परिपूर्ण किचन हा कार्यक्रम होता, अगदी त्याच पद्धतीनं तो कार्यक्रम तुम्ही पुन्हा सुरू करा. आणि म्हणूनच आपल्या विष्णूजींनी ठरवलेलं आहे की आपण मास्टर रेसिपीज हिंदीमध्ये मेजवानी परिपूर्ण किचन हा कार्यक्रम सुरू करतोय. तर ज्यांना कोणाला आपल्या ह्या मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये आपली स्वतःची स्पेशल रेसिपी दाखवायची इच्छा असेल तर त्यांनी लवकरात लवकर ह्या नंबरला कॉल करा. मी माझा नंबर देतेय 9448143549. आणि गेस करा की ह्या चॅनलचं नाव आपण काय ठेवतोय, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये कळवलं तर चालेल. छान वडे तळून होऊ देत. तुम्ही क्लोजअप मध्ये बघू शकता की किती छान असे फुगलेत हे वडे आणि हलके हलके दिसत आहेत बघा. शिट्टी सुद्धा झालेली आहे. गॅस बंद करते, कारण आपला सांबार जो आहे तो रेडी आहे. आता थोडासा कुकर थंड होऊ दे, तो पण वडे तळून घेऊ आणि मग आपण त्याची फोडणी तयार करू. हे छान वडे होऊ देत. थांबा. आज खरं सांगायचं तर हा जो लाईव्ह आहे तो मी घेणार नव्हते, कारण सकाळी वॉकिंगला गेलेला असताना माझा
ऍक्सिडेंट झाला, गाडी स्लिप झाली, मी पडले आणि त्या क्षणाला असं वाटलं होतं की आज लाईव्ह घेणं शक्य नाही आहे. पण देवाची कृपा की मला खूप जास्त लागलं नाहीये, थोडं हाताला लागले, त्यामुळे आज फेकताना मला खूप हाताला म्हणजे असं दुखत होतं. तरी सुद्धा मी म्हटलं की नाही, आपलं लाईव्ह मस्ट गो ऑन. कारण विष्णूजींचं आणि माझं असं म्हणणं आहे की काहीही झालं, कितीही म्हणजे अगदीच खूप मोठा प्रॉब्लेम आला तरच आपण लाईव्ह कॅन्सल करायचं, अदरवाईज आपण लाईव्ह कॅन्सल करायचं नाही. आणि आपला जो हा प्रवास आहे तो चालूच ठेवायचा. म्हणून मी आज खूप असं मन घट्ट करून म्हटलं नाही, आपण करायचंच ही रेसिपी. कारण सगळ्यांना मी प्रॉमिस केलं होतं की रस्सम वडा ही रेसिपी मी तुमच्यासाठी खास घेऊन येणार म्हणून, आणि ती आलेली आहे. यात तुम्हाला सांबार सुद्धा दाखवलाय आणि प्लस हे वडे सुद्धा. हे वडे छान तळून होऊ देत. माझा गॅस जो आहे तो थोडासा बारीक आहे, त्याच्यामध्ये मी फ्लेम हाय केलेली आहे. लवकर लवकर हे वडे होतील आपले. कविता काय म्हणतीये? हा, कविता गावंडे म्हणतीये. कविता गावंडे कोण, असा कमेंट आलाय का? हॅलो धनश्री, हॅलो, हा धनश्री, हॅलो, आवाज येतोय का तुला? चॅनलला चालू आहे, मास्टर रेसिपीज मराठीला हिंदीला चालू आहे, आपले लोकच नाही. मास्टर रेसिपीज हिंदीला चालू आहे का? हिंदीला चालू आहे. आम्हाला समजून विष्णू सॉरी आपल्यावर कळलं, विष्णू सरांची मेसेज आलाय, हॅलो तुम्ही हिंदी चॅनलला लाईव्ह आला तू. बरं असू दे, काही प्रॉब्लेम नाही. आपण मास्टर रेसिपीज हिंदी मधून गेलोय, हाच लाईव्ह मी मास्टर रेसिपीज मराठीवरती पण जाईल. ओके, म्हणूनच मी म्हटलं कमेंट्स कसे काय नाही आहेत. बर असू दे असू दे, काही प्रॉब्लेम नाही. आपण आज मास्टर रेसिपीज हिंदीचं पुन्हा एकदा ओपनिंग केलेलं आहे आणि खूप दिवस बंद होतं हे आपलं चॅनल. आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा सुरुवात व्हायची असेल, काहीतरी गुड साईन्स असतील, देवाने काहीतरी आपल्याला स्पेशल असं एक हे पाठवलेलं आहे की मास्टर रेसिपीज हिंदी लवकरात लवकर सुरू करा. आणि म्हणूनच आपण ह्या चॅनलवरती गेलेलो आहोत. ही रेसिपी आपण मास्टर रेसिपीज मराठीवरती पुन्हा एकदा अपलोड करू. सो डोंट ॲट ऑल वरी. ही रेसिपी पूर्णपणे, हा लाईव्ह जो आहे तो सेगमेंट मी 5 वाजता आपल्या मास्टर रेसिपीज मराठीवरती पुन्हा एकदा दाखवेन. येस, आता जे काय असेल ते तुम्ही चालू ठेवा. नाही नाही, ती नाही येते कविता. बर, पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळी रेसिपी सांगते की आपण काय काय केलंय. उडदाची डाळ घेतली आहे, फक्त उडदाची डाळ, 3 वाटी उडदाची डाळ घेतली आणि ती डाळ आपण जवळपास 3-4 तास भिजवली. भिजवल्यानंतर ती वाटली. वाटताना काय करायचं, थोडं थोडस पाणी घालून ते वाटायचंय आणि ज्या पाण्यात आपण ती डाळ भिजवली तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. आणि हे पीठ वाटताना पल्स मोडवर जरी वाटलं तरी चालेल, थोडस मध्ये मध्ये हलवायचं, थोडस पाणी घालायचं आणि ते छान वाटून घ्यायचं. वाटल्यानंतर ते छान पीठ तयार झालं की पाणी, मिक्सरमध्ये पाणी घालून धुवून वगैरे त्याच्यात अजिबात घालायचं नाही, कारण पाणी एक्स्ट्रा होतं. जितकं होईल तेवढं हाताने तुम्ही हे पीठ काढून घ्या. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरून आलं घालायचं 1 इंच आणि मीठ घालायचं आणि ते हाताने छान फेटायचं. फेटून घेतल्यानंतर ते पीठ छान हलकं होतं. आता ह्याच्या काही टिप्स मी दिल्या आहेत, अशा की तुम्ही जर समजा हे पीठ तुम्हाला सकाळी ब्रेकफास्ट साठी हवं असेल तर तुम्ही काय करायचं, संध्याकाळी हे पीठ तयार करून फ्रीज मध्ये ठेवायचं. हे पीठ फर्मेंट करायचं नाही आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते फेटायचं. मग त्यात ह्या सगळ्या गोष्टी घालायच्या, मीठ वगैरे, आणि मग तुम्ही हे रसम वडे तयार करायचे. ओके, आज इतका ड्रास्टिक आपण गोंधळ केलेला आहे, पण मला असं वाटतं ना की कुठेतरी देवानी हे छान गुड साईन दिले. हे वडे जरा असं दाखवा तुम्ही प्लीज, क्लोजअप घ्या.
येस, आता तुम्ही इथं बघू शकता वड्याचा कलर किती छान आलाय. धनश्री, तुला वडे दिसतायत का? हो, दिसत आहे. तोंडाला पाणी सुटत आहे. छान आपल्याला आहे. आणि कलर कसा आहे वड्यांचा? रेसिपी पाठवू शकता का नागपूरला? मीच येते रेसिपी घेऊन, मीच येते, लवकरात लवकर मीच येते. माझ्या स्वागतात का वड्यांच्या स्वागतात? हा, चला आता बघा हे वडे किती छान झालेत, कलर छान आले. बरं, तुम्हाला अजून लाल पाहिजे का असे चालतील? ठीक आहे, कलर छान आलाय, काढू? कारण हे बघा तुम्ही इथं बघू शकता की आजूबाजूला सगळ्या ज्या बुडबुड्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत. त्या कमी झाल्या म्हणजे समजायचं की आतनं जो वडा आहे तो आपला छान शिजला गेलेला आहे आणि वरती क्रिस्पी होणार आहे तो वडा. अजून थोडासा कलर येऊ दे असं मला वाटतं. अजून हो हो, तेलामध्ये अगदी स्वच्छंदी पोहत आहेत. येस, हे थोडस तेलचं प्रमाण कमी झालं ना बुडबुड्यांचं, मग आपण वडा काढूया. येस, आता इथं तुम्ही कलर बघू शकता वड्यांचा किती छान आलाय. आणि तेल बघा अजिबात दिसत नाही, खूप कमी तेल पितं जर तुम्ही असं छान ते फेटलं तर. आणि पाण्याचा अंश जर जास्त असेल तर मात्र चांगलंच तेल पिऊन आपले वडे बाहेर येतात. त्यामुळे पाण्याचा अंश जास्त असता कामा नाही वड्याच्या पिठामध्ये. आणि थोडेसे सोडते आणि फोडणीची तयारी करते. ओके, जास्त नाही काढत. असे सुद्धा तुम्ही भोग पाडून वडे काढू शकता. हे वडे निघतायत तोपर्यंत आता मी फोडणीची तयारी करते. कुकर साईडला ठेवला, फोडणीचं भांड घेतलं, मी खरं सांगू धनश्री, माझी आज खरंच सकाळपासून इच्छा होती की मास्टर रेसिपीज हिंदी स्टार्ट व्हावं म्हणून. आणि अगदी माझ्या मनासारखं काहीतरी एक आपल्याला देवानी एक असं लेटर दिल्यासारखं पाठवून दिलं की अचानक आपलं मास्टर रेसिपीज मराठीवर न जाता लाईव्ह आपण हिंदीवर जातोय. त्यामुळे मला आतून इतका आनंद होतोय की जे चॅनल इतकं प्रेमाने सुरू केलं होतं पण आपल्याला टाइम देता येत नव्हतं, त्या चॅनलनी स्वतःहून आपल्याला आज इन्व्हिटेशन दिले की मला चालू करा. येस, हे वडे आपले होत आहेत, तेल गरम होऊ दे. फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलंय आपण. मोहरी, हिंग. इथं बघा मी हिंगाचा खडा वापरतेय, आमच्या इथं असा ओला हिंग मिळतो तो घालतेय मी. नंतर मोहरी, गॅस बंद करते आणि कढीपत्ता, फोडणी तयार. आणि आता आपल्याला हे सांबार मध्ये घालायचं. हे थंड होऊ दे, थोडस शिट्टी पडू दे. विष्णूजी नमस्कार, थँक्यू. तुम्ही नेहमी सारखंच आम्हाला आमचा लाईव्ह चालू असताना
तुम्ही येऊन सांगितलं की आपलं मास्टर रेसिपीज हिंदीमध्ये लाईव्ह सुरू आहे. पण मला असं वाटतं की हे गुड साईन आहे, देवाकडून आपल्याला काहीतरी एक गुड साईन आलंय की मास्टर रेसिपीज हिंदी जे आपलं चॅनल इतके दिवस बंद होतं ते आपण पुन्हा सुरू करतोय. आज सकाळीच आमची चर्चा सुरू झाली होती की आपल्याला काय काय करायचंय मास्टर रेसिपीज हिंदीसाठी. आणि हा जो आपला आजचा लाईव्ह आहे हा स्पेशल हिंदी भाषिक जे आहेत आपले फॉलोअर्स त्यांच्यासाठी हा स्पेशल लाईव्ह झाल्यासारखा झालाय. मराठी भाषिकांनी अजिबात काळजी करू नका, हे पूर्ण लाईव्ह मी 5 वाजता पुन्हा एकदा आपल्या मास्टर रेसिपीज मराठी चॅनलवरती परत एकदा दाखवते. आता इथं बघा, वड्यांकडे राहू दे, तोपर्यंत मी हे कुकर काढून घेते. हा सांगते. बर, काही इन्फॉर्मेशन जे लोक आता आले असतील त्यांच्यासाठी खास देते की हम लोग अभी न्यू मेरा किचन हम सबका है ये चैनल स्टार्ट कर रहे हैं. मतलब हमारा मास्टर रेसिपीज ही चैनल रहेगा, लेकिन संडे को ये स्पेशल सेगमेंट हम लोग शुरू कर रहे हैं. ये जो स्पेशल सेगमेंट हमारा मराठी मास्टर रेसिपीज पे रहेगा, यहाँ पे जिन लोगों को कुकिंग की बहुत ज्यादा छाव है, जिन लोगों को कोई प्रोडक्ट आप लोगों ने लॉन्च किया है, जैसे ऑयल है, मसाले है, खाने की कोई भी चीज हो जो आप घर में बनाते हो और बेचते हो, अमेजोन पे रहने दो, क्लाउड किचन रहने दो, आपका रेस्टोरेंट रहने दो, स्ट्रीट फूड रहने दो, या फिर आप शेफ है और आपको अपनी जो कला है आपको दिखाने की बहुत बड़ी मन से चाव है, तो आप लोग हमारे चैनल में आ सकते हैं. मेरा नंबर है प्राजक्ता शाहपुरकर 9448143549. ये नंबर पे संपर्क कीजिए और डिटेल्स मैं आपको दूंगी. संडे का स्पेशल सेगमेंट हम जल्दी ही लेके आ रहे हैं आपके लिए. मेरा किचन हम सबका है, तो जरूर जॉईन कीजिए. हे झालं माझं मराठी. आता हिंदी मराठीमध्ये सांगते. हे हिंदी होतं की ज्या लोकांना मेरा किचन हम सबका है याच्यामध्ये यायचं असेल त्यांनी माझ्या नंबरला 9448143549 या नंबरला कॉल करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स देते. या चॅनलमध्ये तुम्ही येऊ शकता, म्हणजे या स्पेशल सेगमेंटमध्ये जिथं तुम्ही विष्णूजींसोबत तुमची खास रेसिपी तयार कराल आणि ती सगळ्यांना आपण दाखवू खास संडे सेगमेंटमध्ये. तर तुम्हाला ज्यांना ज्यांना आवड असेल कुकिंगची, मग ते तुमचा कोणता प्रॉडक्ट असू दे, तुमचं क्लाउड किचन असू दे किंवा तुमचं रेस्टॉरंट असू दे, स्ट्रीट फूड असू दे, किंवा असंच तुम्हाला आवड आहे बाबा मी ही रेसिपी माझ्या आजीची खूप छान बनवते, तरी सुद्धा तुम्ही ह्या सेगमेंटमध्ये पार्ट घेऊ शकता. तर सगळे डिटेल्स तुम्ही माझ्याकडून उपलब्ध करून घेऊ शकता. मी माझा नंबर दिलेला आहे, प्लस मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर लवकरच देत आहे. तर तुम्ही तिथून घेऊन तो त्या नंबरला कॉल केला तर तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स मी देईन. आता इथं आपले वडे पण झालेले आहेत आणि आपला रस्सम पण झालेला आहे. कुकरची शिट्टी थंड होत आहे. इथं दाखवू वडे. येस, इथंच घेते. येस, हे बघा आपला हा जो रस्सम आहे, सांबार आहे, तो तयार झालेला आहे. बटाटे वगैरे सगळं शिजवलेलंच आपण घातलंय, त्याच्यामुळे खूप काही घालायची गरज नाही. फोडणी घालूया. आणि अशा पद्धतीनं आपला रस्सम
रेडी आहे. आता शिजवायची गरज नाही. रस्सम रेडी आहे, वडे रेडी आहेत. आता आपण प्लेटिंग करूया. आता इथं बघा बुडबुड्या पूर्णपणे कमी होत आलेल्या आहेत, म्हणजे वडे आपले छान झालेले आहेत. मी काढून घेते. म्हणजे एक बॅच आपला होतोय तोपर्यंत इथं वडे सुद्धा तयार झाले. आता प्लेटिंग. गॅस बंद करते. हे पीठ काढूया मधून. याच्यामध्ये हे घे, जवळ घे. आपला रस्सम सांबार जो आहे तो सर्व करते. कलर किती छान आलाय बघा. ही माशी काय माझ्या घरातच राहिली का काय समजेना. असा रस्सम आणि हे आपले कुरकुरीत वडे. रस्सम वडे. कसं दिसतंय प्लेट? मस्त दिसत आहे बघा. विष्णू सर म्हणत आहे वाव लुकिंग ग्रेट, पाठवून द्या म्हणत आहे सर. अरे वा विष्णूजी, तुमच्यासाठी काहीही. लवकरात लवकर मी स्वतः येईन नागपूरला आणि तुमच्यासाठी हे रस्सम वडे माझ्या हाताने बनवून मी तुम्हाला खिलवेन. सगळ्या टीमसाठी. अख्ख्या विष्णूजी की रसोई मध्ये जितके आहेत, आपल्या मास्टर रेसिपीज मध्ये जितके लोक आहेत, त्या सगळ्या टीम मेंबरसाठी पुढच्या खेपेला रस्सम वड्याचा फिक्स प्रोग्राम माझ्यातर्फे. चला आता आपण काही कमेंट्स एखाद दुसरा जरी असेल तर आपण घेऊ शकतो. कोणी आहे का? धनश्री. आज गंमतच झाली की आपण मास्टर रेसिपीज हिंदी मध्ये आलेलो आहोत आणि चुकून आलो, पण ठीक आहे. कधी कधी चुकून चांगल्यासाठी चुका घडतात असं म्हणायला हरकत नाही. जो दरवाजा आपण 1 वर्षापूर्वी बंद केला होता तो दरवाजा आज माझ्यामुळे, या लाईव्हला मुळे आपला ओपन झालेला आहे आणि मास्टर रेसिपीज हिंदी पुन्हा एकदा सुरुवात होण्याची हे काहीतरी चांगले संकेत आहेत. आणि असं समजून काही कमेंट्स मध्ये तुम्हाला जर विचारायचं असेल, जे कोणी आहेत 1-2 लोक त्यांनी सुद्धा विचारलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण माझी जी एनर्जी आहे, जरी कोणी लाईव्ह बघत नसतील तरी ह्याच एनर्जीनी मी माझा लाईव्ह कायमच कंटिन्यू ठेवते. कारण आता जरी नसतील तरी नंतर हा लाईव्ह बघितला जातो. आणि मला काय करायचंय, माझी रेसिपी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ती माझं काम मी माझ्या मनाने अगदी रोखोक केलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की कोण म्हणत आहे? उमेश. त्यांची अजून एक कमेंट आहे, मॅडम बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू जी, थैंक यू सो मच. आज से हमारा मास्टर रेसिपीज हिंदी चैनल शुरू हो गया है, ऐसे हम समझ सकते हैं. और एक मैसेज आया ना, हिंदी शुरू किया आपने. यस, थैंक यू सो मच. आज से हिंदी मास्टर रेसिपीज हमारा शुरू हो गया है. और मेरी हिंदी आपको कैसी लगी ये जरूर कमेंट में बताइए. मैं हिंदी भाषिक नहीं हूं, मैं कोंकणी लैंग्वेज से हूं, लेकिन मैं मराठी अच्छे से बात कर सकती हूँ क्योंकि मैं कोल्हापुर में जन्मी हूँ. लेकिन मैं हिंदी बात कर सकती हूँ. मेरी जितनी भी हिंदी मुझे आती है, जितनी भी हिंदी मैंने सीखी है,
तो वो मैं आपके लिए स्पेशल पेश करूंगी। उसमें से मुझे क्या है कि मुझे अपनी रेसिपी जो है वो आप तक पहुंचानी है, थोड़ा आप संभल के लीजिए मुझे, बस और कुछ नहीं चाहिए। थैंक यू फॉर वॉचिंग मास्टर रेसिपीज हिंदी एंड बाय फ्रॉम प्राजक्ता पै शाहपुरकर। और जरूर सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और मास्टर रेसिपीज हिंदी और विष्णु मनोहर मास्टर रेसिपीज मराठी देखते जाइए। थैंक यू, बाय बाय, हैप्पी कुकिंग। एक कमेंट आहे का? तो उमेशजी म्हणत आहे परत, मैं कैसे जैसे विष्णु जी को बोलना चाहता था कि हमें क्यों नाराज हो। नहीं नहीं, विष्णु जी बिल्कुल भी नाराज नहीं है, हम कोई भी नाराज नहीं, बल्कि हम लोगों को बहुत दुख होता था कि हमारा इतना अच्छा चैनल है, हमारे राउंड अबाउट 2 लाख फॉलोअर्स है, लेकिन हम रेसिपीज नहीं बना सकते थे। मध्य प्रदेश से आप, थैंक यू सो मच फॉर वॉचिंग मास्टर रेसिपीज हिंदी। लेकिन हम किसी से भी नाराज नहीं है, विष्णु जी तो बिल्कुल भी नाराज नहीं है, थोड़ा सा काम का लोड ज्यादा हो गया था, इवेंट्स ज्यादा हो गए थे, इसके वजह से हम लोग शूट नहीं कर सकते थे। और आज सुबह ही हमारी चर्चा हुई कि हम लोग मास्टर रेसिपीज हिंदी स्टार्ट कर रहे हैं, और लकीली बाय गॉड्स ग्रेस आज चालू भी हो गया। एक्चुअली मैं मास्टर रेसिपीज मराठी पे जाने वाली थी लाइव, मेरे सभी दर्शक वहां पे मेरी राह देख रहे हैं, उनको पता ही नहीं कि मैं मास्टर रेसिपीज हिंदी में आ चुकी हूँ। लेकिन ये पूरी रेसिपी आप वापस से मास्टर रेसिपीज हिंदी में भी और मराठी में भी आप जरूर देख सकते हैं, क्योंकि इसको मैं डाउनलोड करूंगी और फिर से अपलोड करूंगी हमारे मास्टर रेसिपीज मराठी चैनल पे। ये रेसिपी आपको कैसे लगी ये बताने के लिए बिल्कुल मत भूलिए, शेयर कीजिए, लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए। सरांचा की उन्हें भी बोलिएगा की रेसिपी बनते विष्णू सरांना म्हणताय की रेसिपी बनव। काय म्हणतायत विष्णुजी? त्यांना उन्हें भी बताइए कि रेसिपी बनाइएगा म्हणून। जरूर जरूर, विष्णु जी खुद देख रहे हैं। एक्चुअली विष्णु जी ने ही हमें इन्फॉर्म कर दिया कि आप मास्टर रेसिपीज मराठी में नहीं, आप मास्टर रेसिपीज हिंदी में लाइव जा चुके हैं। मेरी बेटी चैताली भी फैन है मैडम आपकी। अरे वाह, थैंक यू चैताली जी, थैंक यू सो मच। ये कितने साल की है आपकी बेटी? गेले। ओके, चलो, थैंक यू फॉर वॉचिंग मास्टर रेसिपीज हिंदी वंस अगेन। हम लोग ये चैनल जल्दी से जल्दी स्टार्ट करेंगे, और विष्णु जी के साथ साथ मैं भी इस चैनल पे जरूर आऊंगी। मेरी सारी स्पेशल रेसिपीज, कोंकणी रेसिपीज, गोवन रेसिपीज, कोल्हापुरी रेसिपीज, महाराष्ट्र की रेसिपीज, सभी रेसिपीज लेके अपने मास्टर रेसिपीज हिंदी में जरूर मैं आ रही हूँ। कमेंट आली आहे विष्णू सरांची की हा जी बताऊंगा, म्हणजे त्यांनी तो म्हटलं होतं की हाँ, यस विष्णु जी, यस विष्णु जी ने खुद, त्यांची मुलगी 21 वर्षाची आहे। अरे वाह, थैंक यू। 21 वर्षाची है, 21 साल की आपकी बेटी है। आपको मैंने उनको याद किया, जरूर बताइएगा। और विष्णु जी ने भी आपके लिए कमेंट किया कि वो जल्द से जल्द हमारा मास्टर रेसिपीज हिंदी में बहुत सारे हिंदी रेसिपीज आपके लिए स्पेशल लेके आ रहे हैं। जो भी हिंदी हमारे फॉलोअर से देख रहे हैं या फिर बाद में भी देखें, तो कमेंट्स में जरूर बोलिएगा कि आपको कौन से रेसिपीज देखने के लिए पसंद है, वो कमेंट्स में लिखिए। वैसे ही हम लोग शेड्यूल बनाएंगे और वो सभी स्पेशल महाराष्ट्रियन रेसिपीज आपके लिए लेके आएंगे मास्टर रेसिपीज हिंदी में। हैप्पी कुकिंग एंड बाय।